नमस्कार, मी दिव्या. आज मी बनवणार आहे प्रेमिक्सचे गुलाबजामुन. त्यासाठी मी इथे गोविंदचं मिक्स घेतलेलं आहे. त्याला फोडून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे व जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. पाणी थोडं थोडंच टाका, जास्त जर पडलं तर ते पीठ सैल होऊन जातं. थोडं थोडं घेऊन टाकायचं आहे व पीठ मळून घ्यायचं आहे. मऊ पीठ मळून घ्यायचं आहे. थोडं सैलसरच ठेवायचं आहे पीठ. आत्ता इथे खूप पातळ झालेलं दिसत आहे, पण ते थोडंसं मुरल्यानंतर घट्ट होतं. तुम्ही ह्याच्यापेक्षा पातळ थोडंसं पीठ मळा. मी घट्ट मळलं होतं. व गुलाबजामुनना चिरा पडू नये म्हणून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. मनगटीच्या साह्याने रेटा देऊन मळायचं आहे पीठ. गोळे करताना पण तसंच हातावर पीठ मळून घ्यायचं आहे, असं चोळून घ्यायचं. त्याने गुलाबजामुनला चिरा पडत नाही. गुलाबजामुनात चिरा पडू नये म्हणून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं. पीठ व्यवस्थित मळल्यावरती गुलाबजामुनात चिरा पडत नाही. व छोटे छोटे गुलाबजामुन करायचे, कारण की ते पाकात गेल्यावर खूप फुगतात. ते प्रीमिक्सचे खाव्याचे फुगत नाहीत एवढे, प्रीमिक्सचे खूप फुगतात. मी इथे मोठे मोठे केलेले आहेत. माझे 33 गुलाबजामुन झाले ते मोठे मोठे एका पॅकेटमध्ये. छोटे छोटे केले तर 40च्या आसपास होतील. मी मोठे मोठे केले ते, कारण की खूप उशीर झाला होता. अशा प्रकारे गोळे करून घ्यायचे. त्याच्यानंतर मी 2.5 फुलपात्र साखर घेतली होती. 2.5 फुलपात्र साखर व त्याला पाणी 2.5 फुलपात्रच टाकलं होतं मी. पाणी ओतून चांगला पाक उकळून घ्यायचा आहे साखर विरघळेपर्यंत. साखर विरघळल्यानंतर एक 5 मिनिटं गॅस चालू ठेवायचा स्लो करून व त्याच्यानंतर बंद करून टाकायचा. पाक तयार आहे. इथे तेल गरम करून घेतलेलं आहे. एक एक गुलाबजामुन सोडायचे आहेत व ते आपोआप वरती येतात गुलाबजामुन. जर नाही आले तर एका चमच्याने थोडंसं त्यांना हलवायचं आहे. गुलाबजामुन तळताना गुलाबजामुनला धक्का नाही लावायचा, तेल हलवत राहायचं चमच्याने. गुलाबजामुन नाही हलवायचे, तेल हलवायचं. आपोआप वरती येतात ते. नाही आले तर थोडंसं चमच्याने हलवायचं त्याला. अशा प्रकारे स्लो मीडियम गॅसवर गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत. गुलाबजाम पाकात टाकून रात्रभर भिजत ठेवले होते, मुरवत ठेवले होते. गुलाबजामुन तयार आहेत. आतपर्यंत पाक गेलेला आहे व गुलाबजामुन मुरलेले आहेत चांगले. मऊ मऊ गुलाबजामुन झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.